धन्यवाद. त्यानंतर मी आदरणीय मदनजी गोसावी सर, किरण सोनीजी गुप्ता आणि प्रकाश खांडगे सर यांना विनंती करते, कृपया त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. आओ उसके नाम से दिया जलाएं हम, रुक गई है जिंदगी जो उस जिंदगी के लिए, मन से अंधकार को यूं मिटाएं हम. नाम हो इतिहास में, प्यार हो हर सांस में, विपत्तियों से जूझते कदम बढ़ाएं हम. हर तरफ हो दीप और प्रकाश ही प्रकाश हो, अपने इस प्रयास को आगे बढ़ाएं हम. भारतीयों के प्यार का, प्रकाश के त्योहार का, विश्व में संस्कार का परचम लहराएं हम. रीत से ही प्रीत हो, जहाँ में अपनी जीत हो, जहाँ में अपनी जीत का डंका बजाएं हम. देख रहे हैं देवलोक से देव हमारी परंपरा को, आर्यव्रत के इस भूतल का मान बढ़ाएं हम. आओ उसके नाम से दिया जलाएं हम, आओ उसके नाम से दिया जलाएं हम. या अशा सुंदरशा वातावरणात या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला दाद देऊया. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर माननीय संचालिका पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, माननीय किरणजी सोनी गुप्ता यांना मी विनंती करेन, कृपया त्यांनी 2 शब्द इथे आपले विचार मांडावे आणि शुभेच्छा द्याव्या. किरण जी, आपको मैं नम्र अनुरोध करती हूँ, कृपया आप अपने विचार यहाँ रखें और शुभेच्छाएं दें इस प्रोग्राम को. आपको आमंत्रित करती हूँ, आइए. माननीय जस्टिस गोस्वामी साहब, डॉक्टर प्रकाश खाड़गे जी, यहाँ पर उपस्थित सभी अतिथिगण, साथियों, सबसे पहले तो मैं बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ आयोजक समिति को, अमरवाणी फाउंडेशन को, इंडस मीडिया को, जिन्होंने एक बहुत बड़ा इनिशिएटिव लेकर आज ये विश्व स्तर पर जो संत साहित्य सम्मेलन की माननीय राज्यपाल महोदय जी ने उद्घाटन किया. मैं समझती हूँ ये बहुत ही एक अनूठी पहल है. भारत को जब हम देखते हैं, हम देखते हैं कि भारत ने एक बहुत बड़ा अपना स्थान बनाया है कला संस्कृति में, कल्चरल हेरिटेज में और एक डाइवर्सिटी में. हमें बहुत ज़रूरत है, कहते हैं ना कि नॉलेज इज़ पावर. कहते हैं कि जो ज्ञान है, ज्ञान का गुण है, हमारी जो पहले गुरु शिष्य परंपरा भी चलती थी, ये यही था कि गुरु के साथ रहकर गुरु से ही आप ज्ञान प्राप्त करते हो और उस ज्ञान से आप अपने जीवन निर्वाह करते हो. आज भी वो परंपरा का रेलेवेंस है और बहुत ज़रूरत है हमें उसकी तरफ देखने का कि आज हमारी एजुकेशनल सिस्टम और जो गुरु शिष्य परंपरा थी उसमें भिन्नता कहाँ थी. आप देखते कि गुरु वुड गिव अ लाइव प्रैक्टिसिंग लेसन ऑफ लाइफ टू शिष्यस, और यही है कि हम आज यहाँ पर एकत्रित होकर संत साहित्य क्या है, और बहुत सारे मैं समझती हूँ हमारे देश में सेंट्स हुए हैं जिन्होंने बहुत ही डीप फिलॉसफी छोड़ी है और एक इंडियन फिलॉसफी का बहुत ही इम्पोर्टेंट हिस्सा बने हैं. आपने देखा कि बहुत सारे व्याख्यान हुआ, बहुत सारे की रिसोर्स पर्सन्स का एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है, और मैं समझती हूँ कि ये इनकी संत
साहित्य की एक कंट्रीब्यूशन जो हमारे जीवन को देती है, हमारे जीवन शैली को, जो हमारे वे ऑफ लाइफ को डिफाइन करती है, उसको समझना, उसको परखना, उसको अडॉप्ट करना बहुत ही ज़रूरी है। मैं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र की ओर से आप सभी का इस भक्ति महोत्सव में बहुत बहुत स्वागत करती हूँ और बहुत खुशी है हमें कि अमरवाणी फाउंडेशन और इंडसइंड फाउंडेशन और बहुत सारे ऑर्गेनाइजर्स के साथ मिलकर हमें ये इस पावन धरती पर कोल्हापुर में इसका आयोजन करने का हमें ये शुभ अवसर दिया। भक्ति रस हमारा, वो भी मैं समझती हूँ कि कला, म्यूज़िक, डांस में एक भक्ति रस का एक अपना एक लय है, एक अपना एक चैप्टर है। आज देखेंगे कि आप भक्ति रस में ही हमारे कितने सारे कलाकार ग्रुप अलग अलग हिस्सों से आकर अपना वो कार्य पेश करेंगे, चाहे वो कीर्तन हो या कुछ और हो। आप अगर ध्यान से सुनते हैं, चाहे वो आप देखें कि मंदिर का कीर्तन है या गुरुद्वारा के शब्द हैं या किसी और के भक्ति संगीत है, तो उसके जो लिरिक्स होते हैं आप देखें कि उसका सार में अगर आप जाते हैं तो कितना एक जीवन का रस उसमें भरा हुआ होता है। एक सार दिया जाता है कि आप किस तरह, किस पोजीशन में कैसे हमें आगे ले जाना है। इस भक्ति रस की प्रथा को आगे ले जाना, आपने देखे कि बहुत सारे भक्ति के सिंगर्स भी हैं, डांसर्स भी हैं और हमारी हिस्ट्री भरपूर है भक्ति मूवमेंट से, और जिसमें कहते हैं कि भक्ति में ही शक्ति है और यही एक शक्ति है जो हमें कला संस्कृति भी प्रदान करती है कि हम अपने जीवन में अपनाते हुए हम आगे कैसे लेके जाएं। हमारी जो भारत की कल्चरल डाइवर्सिटी है उसको भी हम कैसे बनाए रखें। और मैं समझती हूँ ये भक्ति महोत्सव का आप भरपूर आनंद लेंगे और आप हमारे कलाकार साथियों के भरपूर एक सहयोग देंगे, एक एंथुजियाज़म देंगे, एक सपोर्ट देंगे। ये कलाकार हमारे पिछले 2 वर्षों में बहुत कठिन समय से गुजरे हैं, हम सबको मालूम है, और एक ये सुखद अनुभव है कि अब समय जैसे नॉर्मलाइज होता है, हम इन कलाकारों को भी बात सुने, अपनाएं, आनंद लें और लोगों को इसके साथ जोड़ें और एक नई पीढ़ी को भी हम भक्ति रस के लिए तैयार करें। मैं बहुत बहुत शुभकामनाएं एक बार फिर सबको देती हूँ और जस्टिस गोस्वामी जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ, प्रकाश खागे जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि आप लोगों ने ये लेके सबको एकत्रित करके आज ये एक अनूठा संगम बनाया, संत साहित्य और भक्ति महोत्सव। मैं समझती हूँ ये हमारी कल्चरल हिस्ट्री में एक बहुत बड़ा माइलस्टोन साबित होगा और चाहूँगी कि ये संत साहित्य हम सिर्फ महाराष्ट्र तक ही सीमित नहीं करें, लेकिन देश के कोने कोने तक लेके जाएं। भक्ति रस को भी हम देश के कोनों कोनों तक लेके जाएं, यही मैं प्रार्थना करती हूँ और शुभकामना देती हूँ। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद किरण जी सोनी गुप्ता। हमेशा ही आपका साथ सहकार हमें मिलता है, बहुत ही उत्साहपूर्वक आप हमेशा हमारे प्रोग्राम के लिए, महाराष्ट्र में कुछ भी प्रोग्राम होता है, डॉक्टर प्रकाश खांगे जब भी आपको अनुरोध करते हैं और आप इतने उत्साह के साथ हमें साथ सहकार देती हैं, उसके लिए विशेष आभारी हैं हम। मैं अनुरोध करती हूँ संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी सरांना त्यांनी कृपया किरणजी सोनी गुप्ता मॅडमचा सत्कार करावा। सगळ्यांना नम्र विनंती आहे, सगळ्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं, लवकरच कार्यक्रम सुरू होतोय। त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष पांडुरंगाची मूर्ती, पुष्पगुच्छ
ग्रंथ असं या सत्काराचं स्वरूप आहे. त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी सर यांना मी विनंती करते, कृपया त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर संचालिका सोनी गुप्ता जी मॅडम, आमचे मार्गदर्शक लोकसाहित्य आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे, मंडपात उपस्थित असणारे सगळे विद्वज्जन, रसिक श्रोते हो, विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या संध्येला आपण आहोत आणि शेवटचा दिस गोड व्हावा तसा दिसाचा क्षणसुद्धा गोड व्हावा या उद्देशानं भक्तिसंगीत महोत्सवाचं हे आयोजन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, भारत सरकार, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांनी प्रायोजित केल्यामुळे हे होत आहे. मला आश्चर्य वाटलं की सरकारतर्फे किती विविध उपक्रम कलाकारासाठी आहेत याची आपल्याला खरोखर कल्पना नसते. खांडगे सरांच्या संगतीत आल्यावर या सगळ्या गोष्टी खरं तर गुप्ता मॅडम आम्हाला समजल्या की तळागाळातल्या कलाकाराला शोधायचं, त्याला प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचा, त्याला आपली कला सादर करण्याची संधी द्यायची आणि हे सगळं करत असताना त्याच्या रोजीरोटीची सुद्धा चिंता करायची यासारखं पुण्यकर्म नाही. फार मोठं कार्य का आपण करता. आज या कार्यक्रमात वेगवेगळे भक्तिसंगीताचे प्रकार आपण अनुभवणार आहोत, पाहणार आहोत, त्याचा आस्वाद घेणार आहोत. मी आपला फार वेळ घेणार नाही, कारण नाही तरी सकाळपासून आपण बरंच काही ऐकलंय, बऱ्याच जणांचं ऐकलंय. आता माझं ऐकून मी तुम्हाला बोर करू इच्छित नाही. आज अवचिता परिमळू आणि पांडुरंग अष्टक सुखदा खांडगे खैरे करतील. डायरो गायन आहे, मणियारी गायन आहे, हरिकथा आहे, तेलंगणाची कबीरवाणी आहे, चंदाबाई तिवाडींचं भारुड आहे, भजन आहे, मच्छिंद्र महाराज अभंगांचं भजन आहे. असे सगळे कार्यक्रमात माझी सर्व श्रोत्यांना अशी नम्र विनंती आहे की आपण या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, कलाकारांना प्रोत्साहन द्यावं आणि मी विश्वात्मक संत साहित्याच्या संमेलनाच्या संयोजकांच्या वतीनं या कलाकारांना शुभेच्छा देतो. नमस्कार. जय हरी. खूप खूप धन्यवाद सर. हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते आणि आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते की आपल्या मार्गदर्शनाने आणि आपल्या उत्साहानेचा हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पुढे जातो आहे. आपले विशेष आभार. आपल्या सर्वांचे आभार. यानंतर भक्ती संगीत महोत्सवाचा कार्यक्रम आपण सुरू करतो आहोत. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असा हा कार्यक्रम इथं असणार आहे. पुढचं सूत्रसंचालन करणार आहेत डॉक्टर अनुराधा जोशी. तर मी पुढचे सूत्र त्यांना सुपूर्त करते आणि मी डॉक्टर मोनिका ठक्कर आपली रजा घेते आणि परत मध्येच येऊन आपल्याला भेटते. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा जोशी पत्की आपल्या सर्वांचं या भक्ती संगीत महोत्सवामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. पुढचे 2 ते 3 तास आपण या भक्तिरसामध्ये चिंब भिजून जाणार आहोत. आपल्या पुढे जे लोकप्रकार सादर होणार आहेत त्यांची एकदा मी लिस्ट अनुक्रमे वाचून दाखवते आहे आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, जेणेकरून त्या कलाकारांना तयार होण्यासाठी वेळ मिळेल. सर्वप्रथम सुखदा खांडगे खैरे, त्यानंतर भारूड हत्तीभरा चंदाताई तिवारी. आपण या ठिकाणी आज जे कलाप्रकार आपल्यासमोर सादर होणार आहेत त्या सर्व ग्रुपचे इथे आपण सत्कार आणि स्वागत करणार आहोत. तर सर्वप्रथम मी बोलवते आहे हरिभक्तिपरायण चंदाबाई तिवारी आणि त्यांच्या ग्रुपला
की त्यांनी इथला सत्कार आणि स्वागत स्वीकारावं. चंदाताई आणि त्यांचा ग्रुप यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते न्यायमूर्ती दिलीप घुमरे यांना. मंचावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि घुमरे सर या सर्वांनी या पथकाचं सत्काराने स्वागत करावा. यानंतर पुढचा संच सुखदा खांडगे खैरे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मान आणि सत्कार स्वीकारावा. आणि मंचावरील मान्यवरांसोबतच सविता गोस्वामी यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी सुखदा खांडगे खैरे यांच्या ग्रुपचा या पुढचा संच आहे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे सर आणि त्यांचा संच यांना मी मंचावरती आमंत्रित करते की त्यांनी हा सन्मान सत्कार स्वीकारावा. आणि त्यांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते हरिभक्तपरायण विजय बोत्रे यांना. व्यासपीठावरील सन्माननीय सदस्यांसोबत हरिभक्तपरायण विजय बोत्रे यांनी आणि त्यासोबतच उल्हासदादा पवार यांनाही मंचावर मी आमंत्रित करते की त्यांनी डॉक्टर गणेश चंदनशिवे व संच यानंतरचा संच आहे हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज अभंग यांचा. त्यांनी तयार राहायचं आहे. भारतीय साहित्य आणि संस्कृतीमध्ये 14 विद्या आणि 64 कला यांचा समावेश केलेला आहे. या अपराकलांच्या माध्यमातूनच पराविद्या प्राप्त करून माणूस मुक्तीप्रत पोहोचू शकतो असे आपले शास्त्र सांगतात. हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज अभंग यांचा संच सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य व त्यांच्या सोबतच मी आमंत्रित करते माननीय मंदार शेलार यांना की त्यांनी या सर्व संचाचा मंचावर येऊन सत्कार सन्मान करावा. मंदार शेलार. ही तरुण पिढी जेव्हा अशा लोककला प्रकारांमध्ये हिरिरीने भाग घेत असते तेव्हाच खरंच आपली भारतीय संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जाते आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज अभंग यांचा हा संच आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे.
ह्याच्यामध्ये येणार बर. आदरणीय देखणे सरांना मी विनंती करते की त्यांनी या संचासोबत यावं आणि ह्यांचा सन्मान करावा. आदरणीय देखणे सर, हरिभक्तपरायण देखणे सर. श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था असं या तुमच्या परिचयामध्ये हे येणार आहे. वारकऱ्यांची ही ओढ आणि आपल्या संस्थेप्रतीचं हे प्रेम की आमच्या संस्थेचं नाव घ्या, त्यांच्या परिचयामध्ये हा उल्लेख येणारच आहे. वारकऱ्याची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मच्छिंद्र महाराज सातत्यपूर्ण प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाचा हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. त्यांनी यासाठी घेतलेले कष्ट हे अतुलनीय आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा सत्कार आणि सन्मान. यानंतरचा संच आहे योगेश चिकटगावकर यांनी आपल्या संचासह मंचावर येऊन हा सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे आणि यांच्यासोबतच मी आमंत्रित करते आहे न्यायमूर्ती दिलीप घुमरे यांना की त्यांनी या संचाचा सन्मान आणि सत्कार करावा. यासोबतच आदरणीय बाळासाहेब काशीद सरांनाही मी मंचावरती आमंत्रित करते की त्यांनी चिकटगावकर सरांच्या संचाचा सन्मान आणि सत्कार करावा. विश्वासराव मोरे उपसंपादक लोकमत हेही मंचावरती आता आपल्या सन्मान आणि सत्कार करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. चिकटगावकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, अनेक चित्रपट, टीव्ही सिरियल्स यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्या पुढे ते कायम येत असतात. त्यांच्या कार्याचा हा गौरव, हा सन्मान, हा सत्कार. यानंतरचा संच आहे हरिभक्तपरायण गोदावरीताई मुंडे यांचा. त्यांनी आपल्या संचासोबत सन्मान्य व्यासपीठ आणि सविता गोस्वामी यांनाही मी आमंत्रित करते की त्यांनी गोदावरीताई मुंडे आणि संच यांचा सन्मान व सत्कार करावा. या कलाकारांची ही जी कला असते त्यासाठी जी साधना केली जाते ती घंटोघंटोची असते. त्यासाठी एकामेकासोबतचे त्यांचे संबंध हे दृढ होत असतात. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी आपल्या वडिलांचा बोट धरून गोदावरीताई या भजन करत निघालेल्या आहेत. ती त्यांची यात्रा आज तागायत आजच्या दिवसापर्यंत ही सुरू आहे आणि ही अशीच अविरतपणे चालू राहील असा मला विश्वास आहे. गोदावरीताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवूया एकदा, कारण इथे जे कलाकार येत आहेत हे कलाकार म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरेचं उदाहरण आहे.
की आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशी जात आहे. विधी नाट्याच्या स्वरूपामध्ये, लोकनाट्याच्या स्वरूपामध्ये ही परंपरा आज आपल्या समाजामध्ये वावरत आहे. सर्व सन्माननीय सदस्यांचे मी आभार मानते. आणि आता भक्तिरसामध्ये भिजण्यासाठी, भक्तिरसामध्ये चिंब होण्यासाठी आपण सगळे तयार होऊया. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्व कलाकारांसाठी. सर्व ओके. पंडवानी छत्तीसगडहून आलेले पंडवानीचे कलाकार यांनी हा सन्मान व सत्कार स्वीकारावा. छत्तीसगडहून आलेले सर्व कलाकार पंडवानीचे. संप्रिया या खास छत्तीसगडहून आपल्याकडे आलेल्या आहेत पंडवानी सादर करण्यासाठी. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आदरणीय व्यासपीठाच्या हस्ते आपला सन्मान व सत्कार स्वीकारावा. कुठे? छत्तीसगडची लोकपरंपरा जागृत ठेवत सातत्याने पंडवानी सादर करणारी हा संच एक आपल्या आगळ्या वेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्या समोर थोड्याच वेळामध्ये आपली कला प्रस्तुत करणार आहेत. भर्तृहरींचा एक श्लोक आहे, साहित्य संगीत कला विहीन हा साक्षात पशु पुच्छ विषानहीन हा. अर्थात इथे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी बसलेली आहे. मी अर्थ सांगणं खरंच खूप होत आहे मला, तरी पण सामान्यापर्यंत ह्याचा अर्थ पोहोचावा म्हणून मी सांगते आहे की साहित्य संगीत अशा विविध कलांची जो उपासना करत नाही तो शेपूट नसलेला मानव आहे, म्हणजेच तो आदिमानव आहे. अशा पद्धतीने भारतीय संस्कृती परंपरा माणसाला संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करते. हेच या श्लोकाच्या माध्यमातून भर्तृहरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आदिशक्ती महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये कोविड नंतरच्या काळामधला ही पहिली भक्ती संगीत रजनी आपण आज इथे अनुभवणार आहोत. त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. त्या भक्तिरसामध्ये चिंब भिजणार आहोत. महाराष्ट्राला संतांची ऐतिहासिक परंपरा फार मोठी लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या वाट्यामध्ये संतांची मांदियाळी आहे आणि त्यांचे वाङ्मय संपत्ती ही फार मोठी आहे. त्यांनी जगाला जो महाराष्ट्राच्या संस्कृत वाङ्मयाची कीर्ती विद्येचे माहेरघर असलेल्या काशीपर्यंत पोहोचली. पण मराठी भाषेत सांगणाऱ्याची त्यावेळी उणीव होती. शके 1800 मध्ये श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंडे नव्हे तर संत रत्ने जन्माला आली आणि ज्ञानेश्वरांनी मराठीतून ज्ञानेश्वरी लिहून भाषेचा गौरव केला आणि सर्वप्रथम मराठीत शास्त्र आणले. ज्ञानदेवापूर्वी श्री मुकुंदराज स्वामींनी व विवेक सिंधू आणि परमामृत महाराष्ट्रात सारस्वतांच्या घरात 2 लहानशी अशी घरे बसवली होती. पण ज्ञानदेवांनी त्या ओसाड प्रदेशामध्ये विवेकवल्लीची लावणी केली. सोनियाच्या खाणी उघडल्या, ब्रह्मविद्याचा सुकाळ केला. भगवद्गीतेच्या रूपी गंगेचे अवगाहन करणे सर्वांना सोपे केले. अशी ही मराठी भाषा, असा हा महाराष्ट्राचा लौकिक. आणि या महाराष्ट्राचा लौकिक
मराठी भाषा आणि विश्वात्मक साहित्य संमेलन जे पहिलं साहित्य संमेलन जे होत आहे ते महालक्ष्मीच्या दरबारात होत आहे. म्हणजे बघा, ती आदिशक्ती, ती आदी माया कोरोनापासून तुम्हा माझं संरक्षण करून आज आपण तिच्याच दरबारी, तिच्याच आशीर्वादाने हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. या भक्तिरसात भिजण्यासाठी सर्वप्रथम मी आमंत्रित करते आहे सुखदा खांडगे खैरे यांचं नृत्य अभंग सादर करणार आहेत. सुखदा खांडगे, तेजश्री सावंत, सुनयना बद्रिके. सुखदा खांडगे यांचा थोडक्यात परिचय मी आपल्यासमोर प्रस्तुत करते आहे. सुखदा खांडगे गुरुवर्य मंजिरी देव यांच्याकडे कथ्थक विशारद, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी लोकनृत्य सादर केलेले आहे. सुनयना कुशल बद्रिके या गुरुवर्य डॉक्टर आकांक्षा श्रीवास्तव यांच्याकडे कथ्थक शास्त्रीय नृत्याचे धडे घेत आहेत. तेजश्री बलराज सावंत या गुरुवर्य श्री वैभव आरेकर यांच्याकडे भरतनाट्यम नृत्य विशारद करत आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सची पदविका यांनी घेतलेली आहे. अशा या अतिशय प्रतिभासंपन्न अशा कलाकार आपल्यासमोर सादर करणार आहेत नृत्य अभंग. मी मंचावर आमंत्रित करते सुखदा खांडगे खैरे आणि संच यांना. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रैः समागत्य तिष्ठत मानदकदम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं पिष्टिकायां समस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दं नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या
काले हरे रालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति परब्रह्मदिव्यं भजे भजे पांडुरंगं भजे पांडुरंगं अवचिता परिमळ झुळकलाळू माळू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आलागे माय अवचिता परिमळू झुळकलाळू माळू गोपाल आलागे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू चाचरती बाहेरी निघाली चाचरती बाहेरी निघाले ठकची ठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहर देखियला अवचिता परिमळू झुळकलाळू माळू बापरकुमदेवीवरू विठ्ठल सुखाचा बापरकुमदेवीवरू विठ्ठल सुखाचा बापरकुमदेवीवरू विठ्ठल सुखाचा बापरकुमदेवीवरू विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा तेणे काया मने वाचा वेधियले अव
लाला रे गोपाला नंद लाला रे गोपाला निघून गेल्या गवळणी घाट निघून गेल्या गवळणी घाट कृष्णाडवू नको मुची वाट उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला 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 एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण सखाची जडली बाधा उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला 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 जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला पंढरी 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 विठ्ठल 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 धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हृदय बंदिखाना केला आत विठ्ठल कोंडी आत विठ्ठल 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 आत विठ्ठल कोंडीला कोंडीला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर चोर धरिला पंढरीचा चोर
जनी म्हणे जनी म्हणे जनी म्हणे जनी म्हणे जनी म्हणे बा विठ्ठला जीवे सोडी नामी तुझला जीवे सोडी नामी तुझला जीवेला सोडी मी तुझला तुझला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरी 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 घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण झुणा घनु वाजे घुण घुणा वारा वाहेरुण झुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदू वो चांदणी चापे वो चंदने देवकी नंदने वीण नावडे वो घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी वेडी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हुवन माळी वेगी भेटवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा सुमनाची सेज शीतळ उनिकी सुमनाची सेज शीतळ उनिकी कोळे आगी सारिकी वेगी विसवा का सुमनाची सेज शीतळ उनिकी कोळे आगी सारिकी वेगी विसवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून दावी उत्तरे तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून दावी उत्तरे कोकिळेवर जा
ठेवुआ फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले दर्पणी पाहता रूप न दिसे फुले बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले धनु वाजे खुण खुणा वारा वाहे ऋण खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी क्रोधाभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे एक एका लागतील पायी रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा हार मिरविती गळा टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव टाळ मृदुंग खाई पुष्पवरुषाव अनुपम्य सुख सोहळा रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे वर्णाभिमान विसरली याती वर्णाभिमान विसरली याती एकैका लोटांगणी जाती एकैका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर सुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे होतो जय जयकार गरजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे नाचती वैष्णव बाई रे टाळ्यांचा गजर थोडा कमी झालेला आहे. जोरदार टाळ्या या अतिशय उत्कृष्ट अशा परफॉर्मन्ससाठी. चैतन्याचा वारा जणू या रंगमंचावरती वाहत आहे. वारकऱ्यांच्या हृदयात वास करणारा तो पांडुरंग, तो कृष्ण साक्षात अवतरलेला आहे आणि टाळ चिपळ्या मृदुंग यांना साथ देण्यासाठी हा निसर्ग अवतीर्ण झालेला आहे. मेघगर्जांनी हा आपली उपस्थिती इथं प्रस्तुत करतो आहे. यानंतर आपल्यासमोर जे व्यक्तिमत्व येणार आहे त्या व्यक्तिमत्वासाठी माफ करा मला, पण भगवद्गीतेतील ह्या 12व्या अध्यायातील ओळी मला म्हणाव्याशा वाटत आहेत. मय्या वेश्य मनो येमान नित्ययुक्ता उपासते
श्रद्धेया परयोपेतास तेमे युक्त तमाम मताः. म्हणजे जे मन एक करून निरंतर भजन ध्यान कीर्तन करतात, असे माझे सगुण साकार रूपाची जे आराधना करतात ते अत्युत्तम योगी आहेत, असं श्रीकृष्ण अर्जुनाला 12व्या अध्यायात सांगतात. आणि आत्ता आपल्या समोर ज्या कला प्रस्तुत करणार आहेत त्या हरिभक्तपरायण चंदाबाई तिवाडी यांच्यासाठी भारतीय संस्कृतीचं संरक्षण म्हणजे इथलं तत्त्वज्ञान, धर्म, समाजरचना, राजशासन आणि अर्थव्यवस्था या तत्वांचा अंतर्भाव होतो. लोककलेच्या माध्यमातून सामान्यापर्यंत हे कार्य, त्यातील तत्त्वज्ञान पोहोचवण्याचं कार्य चंदाबाई तिवाडी गेले 30 वर्षापासून करत आहेत. अखंडपणे भारूड सादरीकरणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत गोरा कुंभार, संत जनाबाई असे सकल संतांच्या वाणीच्या सहाय्याने आजच्या समाजाचे समाज प्रबोधन करण्याचे कार्याचा वसा त्यांनी या कार्यासाठी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई वारकरी सर्वांगीण सुसंस्कार केंद्र वायगाव येथे स्थापना केलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या पुरस्काराची जर यादी इथं वाचत बसले तर माझं सूत्रसंचालन फारच प्रदीर्घ होईल. म्हणून अनेक पुरस्कारांपैकी काही मोजक्या पुरस्कारांची नोंद इथं मी तुमच्यासमोर मांडते आहे. संगीत नाटक अकादमी हा अतिशय उच्च मानला गेलेला पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर भारत सरकारच्या वतीने त्यांना भारूड गुरु या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. त्यासोबतच राष्ट्रपती भवनामध्ये महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्यासमोर भारूड सादर करण्याचा अतिशय अनमोल अशी संधी त्यांना मिळालेली आहे. अशा हरिभक्तपरायण चंदाबाई तिवाडी यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते. इथे एक छोटीशी सूचना करायची आहे सर्व कलाकारांसाठी, कारण आपल्याला काही शासनाचे नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम ठीक 10 वाजता बंद केला जाणार आहे. आणि म्हणून सर्व कलाकारांना माझी विनंती आहे की त्यांनी साधारणतः 20 ते 25 मिनिटांचा अवधी आपल्या कला सादरीकरणाला घ्यावा. 20 मिनिटामध्ये जर उरकलं तर प्रत्येक कला साधकाला आपली कला प्रस्तुत करण्यासाठी मुबलक वेळ मिळेल. आणि म्हणून सर्व कलाकारांना परत एकदा विनंती करते की त्यांनी आपली कला 20 मिनिटांच्या मध्ये सादर करावी. हरिभक्तपरायण चंदाताई तिवाडी. चंदाताईंच्या प्रस्तुतीकरणामधले त्यांची वैशिष्ट्य आहे त्यांची वाणी, त्यांची देहबोली, त्यांच्यामध्ये चैतन्याचा झालेला संचार आणि त्यांच्यामध्ये झालेल्या चैतन्याचा संचार हा इथे बसलेला प्रत्येकजण आता अनुभवणार आहे याची मला खात्री आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुमार तया ठेविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक दिना माता की जय. सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा. विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या या मंचवरती आपल्या सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन मी आपल्या सर्वांच्या समवेत श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून आजच्या सेवेला प्रारंभ करते. संत एकनाथ महाराजांच्या या रूपकाने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. कालच कोल्हापूरकरांना या कोल्हापूर करवीर नगरीला जोहार घातला होता.
आणि सावधान केलं होतं की आज आपण या संमेलनामध्ये काय यायचंय. आणि म्हणूनच सावध झालेल्या या तमाम अशा वारकरी आणि संत साहित्याच्या आनंदित झालेल्या सर्व जनतेला आज माझ्या एकनाथ महाराजांच्या या गणाने आजच्या भारुडाची सुरुवात करते. हो तुझं नमो नमो, तुझं नमो नमो, हो तुझं नमो नमो ओंकार सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपादना, तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ बीन दयाळा सद्गुरु राया. हो तुझ नमो नमो, तुझ नमो नमो, हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. अहो सद्गुरु राया माझा आनंद सागर आणि त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश, आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी. अहो रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. परेका जनार्दनी गुरु परब्रह्म, एकाच नार्दनी गुरु परब्रह्म, आणि तयांचे परिणाम सदामुखी. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, आणि तयाचे परिणाम सदामुखी. हो तुझा नमो नमो, तुझा नमो नमो, हो तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा. तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 नमो नमो ओंकार स्वरूपा. श्री ओंकार स्वरूप गणेश आणि गुरुवरांना वंदना करून विश्वव्याप्त असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची वारकऱ्यांची सर्वांची माहेरघर असणारी पंढरी. त्या पंढरीचं वर्णन फक्त आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी केले असं नाही, तर मध्य प्रदेशमधील मीराबाई नरसी मेहता त्या समकालीन संतांच्या मध्ये कबीरांनी सुद्धा पंढरपूरचं खूप सुंदर वर्णन केलेलं. सकाळपासून आपण अनेक भाषांमध्ये संतांच्या अनेक ग्रंथांची, रचनांची, साहित्याची आपण चर्चा करतोय. तसंच नामदेवरायांची, संत एकनाथ महाराजांची अनेक अशा रचना आहेत ज्या हिंदीमध्ये आहेत.
पण आमची ही संत मंडळी आपलं इथलं कौतुक करतील त्यात काही फार वावगं नाही. पण कबीरजींनी इथे येऊन पंढरीचं वर्णन करावं ते आमच्या साहित्यामध्ये आणि सकल संत गाथ्यामध्ये हे सापडतं. आणि म्हणून हे बहुरूढीचं दर्शन भावावरती अरुळ असणाऱ्या भारुडातून मी संत कबीरांच्या या रचनेला ठाणे बीट पर निकट कटी पर धर पितांबरधारी शंख चक्र दो हाथ बिराजे वो बिराजे वो बिराजे गोवर्धन गिरिधारी 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 बिराजे गोवर्धन गिरिधारी. अरे मदन मोहन सुरत बनी मदन मुरत खूब सुरत बनी हे नट नागर ब्रजवासी अतसी कुसुम समकांति विराजे वो विराजे वो विराजे वो गोवर्धन गिरिधारी बिराजे 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 गोवर्धन गिरिधारी. अरे भीमा के तट निकट पंढरपुर भीमा के तट निकट पंढरपुर अजब क्षेत्र सुखदाई. अरे टाळ बिणावर मृदंग बजावते अरे टाळ बिणावर मृदंग बजावते ये संतन की बादशाही विराजे गोवर्धन गिरिधारी बिराजे 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 गोवर्धन गिरिधारी. अरे भजन पूजन हरि कीर्तन निस्दिन गावत हरि लीला भजन पूजन हरि कीर्तन निस्दिन गावत हरि लीला. पर प्रेम सुख को लंपट बैठा जहाँ पुंडलिक मत वाला गोवर्धन गिरिधारी बिराजे 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 गोवर्धन गिरिधारी. अरे छोड़ दिया वैकुंठ सुख हरि छोड़ दिया वैकुंठ सुख हरि भाव भगत का भूखा. अरे कहत कबीर हरि से मीठा अरे कहत कबीर हरि से मीठा लागत तुलसी बुका बिराजे गोवर्धन गिरिधारी बिराजे गोवर्धन गिरिधारी बिराजे गोवर्धन गिरिधारी बिराजे गोवर्धन गिरिधारी बिराजे गोवर्धन गिरिधारी. आणि म्हणून वैकुंठ सुखाचा आनंद आजच्या मेघ वर्षावाने
निसर्गाने सुद्धा आजच्या संमेलनाला खूप मोठी शाबासकी दिलेली आहे. नाहीतर एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये कुठेही कुठलं चिन्ह नव्हतं आणि हा पाऊस नेमकंच घणू वाजे घणघणा वारा वाहे ऋणझुणा याच काळामध्ये तो इतक्या जोरात घण बरसला आणि आपल्या या संमेलनाला आशीर्वाद देऊन गेला आणि संमेलन खूप सक्सेस झालं असं आपण समजायला काही हरकत नाही. आणि मी विश्वात्मक अशा परमेश्वराचा वास कणाकणामध्ये आहे, रणारणामध्ये आहे. परंतु माझ्या नाथ महाराजांनी मायेची किमया कधीच संपलेली नाही आणि त्याची जाणीव आम्हाला करून दिलेली आहे. माया उपजली कधी? आज एखाद्या किती सुशिक्षित माणसाला दिवसभर आपण चर्चा केली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर विचारलं की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा काय होतं, मी बोलत नाही, नाथ महाराजांनी हा प्रश्न विचारलाय. अहो जेव्हा नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानोबा, तेरे तेरे ते, अरे कानोबा कान्होबा कान्होबा तेरे तेरे ते. आणि तिथं एक नाही राव, आहो त्या तिथं एक नाही आणि त्या तिथं एक ढाल गज निर्माण झाली. इंद्रादिकास म्हणे भाऊली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे ते. आणि त्या तिथं एक नाही राव, अहो त्या तिथं एक नाही आणि त्या तिथं एक आणि ढलगज निर्माण झाली. कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मनात येचे उदरी, ऐसे नवल पाहता परी, कानोबा तेरे तेरे ते. पण नाथ महाराज इथपर्यंत म्हणून थांबत. ज्ञानेश्वर माऊली आम्हाला त्याच्या पुढे घेऊन जात. कूट रूपक आणि रूपकांच्या माध्यमातून भारुडाची ही भारुड नाट्य, भक्तिरंगातील ही लोककला. बाबांनो, या लोककलेतूनच माझ्या नाथांच्या काळामध्ये लोकरंजनाला वारकरी संप्रदायातून फार मोठी वृद्धी मिळाली. आणि म्हणूनच हौशे गौशे नवशे रंगढंगाने या संप्रदायाच्या साहित्याकडे वळली. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पलीकडे जाऊन या विश्वात्मक परमात्म्याची ओळख दोनच चरणाच्या रूपकात करून दिली. अहो पती जन्मना माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, हा पतिव्रता, हा पतिव्रता, धर्म पहा हो माझा, हो पतिव्रता,
अहो पतिव्रता धर्म पहावो अहो निर्गुणपती आवडे मज निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी झाली भाज पर मी माय राणी अहो मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञान देवो निरंजनी क्रीडा करियो. आता माऊली काही स्त्री होती का? कोणचा पती जन्मला आणि तो कधी जन्मला? निर्गुण. सगुणाकडे पाहिल्यानंतर बाबांनो भक्ती जागृत होणं, पण सगुणाच्या दर्शनासाठी आपल्याला 2 वर्ष त्या निर्गुणालाच घरात बसून बघावं लागलं. तो आभास, तो अभ्यास आपल्याला कोरोनाने दाखवला. म्हणून नाथ महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सगुण आणि निर्गुणात मधला जो भाव आहे तो माझी ज्ञानेश्वर माऊली परम आत्म्यामध्ये जाणीव करून देते. हा विश्वात्मक परमेश्वर माझ्या आत आहे, त्याच्यात आहे, ह्याच्यात आहे, त्याच्यात आहे, याची जाणीव मला झाली. म्हणून मी रोज त्याला प्रसूत करत गेलो आणि त्याचं नित्य दर्शन करत गेलो. प्रत्येक आत्म्यामध्ये मला त्याचं दर्शन झालं. म्हणून मी माय राणी, नुसती माय नाही, मी राणी झाली. आणि म्हणून मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञान देव निरंजनी क्रीडा करियो. मी आतमध्ये माझ्या त्याच्याबरोबर क्रीडा करते, कारण तो पती माझा आहे, पुत्रही माझा आहे, त्याला जन्माला मीच घातलेला आहे. आणि म्हणून इथं काही नव्हतं तेव्हा काय जन्माला आलं, नाथांनी पुढं उत्तर दिलेलं आहे. बाबांनो, प्रश्नांची उत्तरं खूप खोल आहेत, वेळ आपल्याकडं खूप कमी आहे, सोडवल तेवढं सुटेल. आणि कोड्यातली ही भारुडं अशी सहजासहजी सुटणार नाहीत. आणि म्हणून माझे नाथ महाराज म्हणतायत की मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, त्याच्या पुढं जाऊन पती जन्मला माझे वैरी, त्याच्या पुढं जाऊन अवतीने बापची नवरा केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला, तरी कैवल्य सुकला हे तुम्हाला. पर तो ती शिशुला नाही, वांज गर्भिण झाली पाही, व्याली 25 पोरी, आईसी नवल पाहता परी कानोबा तेरे ते. पण ही आईसी व्याली सकळ सृष्टी, न पडता भ्रताराची दृष्टी, एका जनार्दनी विचारा गोष्टी, या सद्गुरूंच्या मुखी कानोबा. आमचे गुरु महाराज देखणे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं ऐकून ऐकूनच वारीत शिकले मी. विठ्ठल बोक्सेजी, देखणेजी, प्रभाकरराव देशमुख पैठणचे, हे आमचे गुरुवर्य. पण मी समोर जाऊन गंडा बांधला नव्हता, लपून छपून ऐकायचं. वारीमध्ये चालता चालता ताल कळत नव्हता, स्वर कळत नव्हतं. अजूनही तेवढी मी काही फार तज्ज्ञ नाही आहे, परंतु या अशांच्याच लोकांच्याकडून मला जे काही ऐकायला मिळालं, ती ही साहित्य सामुग्री मला कुठं या व्यासपीठापर्यंत घेऊन आली कळलेलं नाही. म्हणून आईसी व्याली सकल सृष्टी, न पडता भ्रताराची दृष्टी, एका जनार्दनी विचारा गोष्टी, या सद्गुरूच्या मुखी कानोबा तेरे ते. आणि त्या तिथे एक नायराव या करवीर नगरीमध्ये रुसून का होईना, पण भगवंताला इथपर्यंत आणण्याची ताकद जिच्यामध्ये होती, ती स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी, ती ढालगज याच ठिकाणी बसली. म्हणून हे संमेलन सगळं विश्वाचं इथं आणावं लागलं आपल्याला. तो आलेला इथं, मग आपण येणार नाही का? अहो, या मायेच्या मागं तर सगळं आहे. आणि म्हणून माया ही स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी भगवती, ती महालक्ष्मी करवीर वासिनी, ती ढालगज निर्माण झाली, ढालगज
पण या ढालगज मायेनं नुसतं गप्प बसली नाही. स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी भगवती एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा या पृथ्वीवरती आली, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि भक्तीचं संरक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी. बाबांनो, मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण आणि बौद्ध काळबेंद्र आहे पण गुटगुटीत आहे. नाहीतर आमची बघा 2 किलो 2.5 किलो वजन भरलं तर शिजर आहे. हे मायेचं लेकरू मायेनं पालन पोषण केलंय. 7 रंगाचं जेवण जेवते, 6 चवीचं कालवण खाते आणि रस्त्याने चालता चालता आपलं स्वतःचं दूध आपल्या बाळाला पाजते. ही माया साधी नाही. वारंवार भक्तीच्या भाकरीसाठी भुकेजलेली आहे आणि आमच्या सर्वांच्या दरवाजापर्यंत पोचते आहे. म्हणून तर 2 वर्षानंतर आपल्याला तिची भूक कळली. आणि खरं सांगू, पाडव्याच्या दिवशी मला असं वाटलं की गेल्या वर्षभरामध्ये त्या पांडुरंगालाच असं वाटलं की मला हे सगळे विसरले का काय, हे कुठं मला सोडलं का काय, मला जेलमध्ये टाकलं की काय. आणि म्हणून पाडव्याच्या दिवशी त्यांच्या जवळ जाणारी जेव्हा भक्तांची रांग पाहिली आणि मी स्वतः दर्शनाला गेले, 10 मिनिटं मी फक्त पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. का रे काळ्या, तुला वाटलं नाही का की मी एकटा आहे आणि म्हणून ही आज एकदम दरवाजे उघडून तू आम्हाला सगळ्यांना जवळ घेतलंस. खरंच आहे, त्याला सुद्धा एकट्याला करमलं नाही हो, करमत नव्हतं त्याला. आपल्या सगळ्यांची आठवण त्याला सुद्धा येते. अजूनही पंढरपूरकडे जाताना रस्ता असेल त्यांनी पायाचं दर्शन घेऊन जा. देखणे महाराज असे लगेच डायरेक्ट पुण्याला जाऊ नका. तुम्हाला एकट्याला सांगत नाही पण सगळ्यांना सांगते, माझी माऊली वाट बघते आपली सर्वांची. आणि तीच कशाची वाट बघते? या भक्तीच्या कारभार भाकरीची. बाबांनो, जेव्हा जेव्हा भाकरी मिळते तेव्हा तेव्हा ही धावून येते आमच्यासाठी, आमचं दुःख निवारण करण्यासाठी. ती कोण आहे? अनादि सिद्ध नवनाई झाले, प्रेमाचे कुंकू भाली लाविले, स्वानंद कृपला सवे घेऊन आले आणि हाती बुराटी धरली सेवयो. शियागे बिबगे गजगे बाय, अगं माझी राम्याची आई, माझी किसण्याची आई, माझी गंप्याची आई वाढ, माझी विश्वात्मक माहुली वाढ. तुला 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 आणि तुला बुरगुंडा वैल गे माय. बुरगुंडा म्हणजे काय? हे काळबेंद्र पार नाही. बुरगुंडा म्हणजे ज्ञान आहे, बुरगुंडा म्हणजे चरित्र आहे, बुरगुंडा म्हणजे माहिती आहे आणि बुरगुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे. मग कुणाचं इन्फॉर्मेशन सांगायला आली आहे? ग बाई तुला, ए बाई बाई तुला, ए मावशे तुला, औंदा बुरगुंडा होईल. बुरगुंडा युगाची कासे पोतडी, दशावतार खेळी परवडी, सोहम शब्दे बोले चोखडी आणि माझा शकुने सांगा आवडी. वाडगमाय वाड, माझी नाम्याची आई वाडगमाय, माझी ज्ञान्याची आई वाड. काय शिळपाक घट पिटलं रेड भाकर वाडमाय. तुला माझ्या पांड्यासारखा काळा 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 काळा
काळा बुरगुंड होईल गे मावशी वाढ गे माय काय सुया गे बिब गे गजग गे उवाची फणी गे चाची गाणा गे सुपल्या गे दुरड्या गे मास्क घे शाची गाणा घे आणि त्या म्हाताऱ्याला खुळखुळ घे की खेळा बाई तुला ए बाई बाई तुला औंदा बुरगुंडा होईल हे बयो तुला बुरगुंडा होईल हे बयो तुला बुरगुंडा होईल हे बयो तुला बुरगुंडा होईल अहो आता मग छाई बयोवाड माझी कच्छाई बयोवाड अगं वर्राई बयोवाड माझी नरसाई बयोवाड गे हे माझी मच्छाई बयो हे वाड ग बयो 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 हे वाड ग वाय तर वामन परशुराम राम रूपिणी हनुमंत कुरकुला सवे घेऊन आणि सीता कारणे लंका भुवनी गेली सेवयो वाडगमाय वाडे माझी बजरंग्याची आई वाडगे माय माझी लक्ष्याची आई माझी राम्याची आई वाड सीताबाई काय शिलपाक घट पिटलं रेड भाकर वाड तुला मास्क घे की बाई आता पाऊस पडला म्हणल्यावर अजून परत कोरोना आला तर आपलं जपलेलं बरं बघा वरती स्वतःचा विश्वास पाहिजे आणि आत्मविश्वासाने आपण सगळं काही जग जिंकू शकतो ही अनुभूती आहे आणि म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सगळे घेऊनी आणि भीमा तटी बैसली सेवयो पुंडलिक कुरकुला सवे घेऊनी समचरण विठेवरी ठेवून आणि भक्ता लागे निशिदिन दर्शन देण्या उभी असेवयो हा इसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला आणि संती जय जयकार केला हा शकून कुरकुला पागणी वय ₹1.25 कुठं पंचांगावर ठेवून विचारलेला शकून नाही कुठं देवऋषाच्या मोहर बकरन कोंबडं कापून विचारलेला शकून नाही शकून या शब्दाचा अर्थ आहे सुकून स्वास्थ्य शांतता आणि समाधान आम्हाला या संमेलनामध्ये मिळालं गेल्या 2 वर्षानंतरचं जे काही स्वास्थ्य आहे जे समाधान आहे आम्हाला नाचावं वाटलं बागडावं वाटलं टाळ वाजवावं वाटले वारकऱ्यांच्या या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला सगळ्यांना यावं वाटलं हे सुद्धा आमच्यासाठी सुकून आहे बाबांनो म्हणून ऐसा शकून सांगितला एका जनार्दनी आनंद झाला आणि संती जय जयकार केला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 अतिशय सुंदर अशा या सादरीकरणानंतर चैतन्याचा झरा आणि चैतन्य प्रत्येकाच्या अंगामध्ये वाहत आहे असं मला वाटतंय त्यामुळे चंदाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया टाळ्या थोड्या कमी पडतात भूक लागली आहे का कारण भक्ती रसामध्ये वरचेवर आपण आकंठ बुडत जाणार आहोत एक एक विधिनाट्याचे प्रकार आपल्या समोर आता सादर होणार आहेत यानंतर ज्यांच्या नावातच सुगंध आहे अशा प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे हे आपल्यापुढे गोंधळ सादर करणार आहेत सध्या ते लोककला अकादमी मुंबई येथे संचालक पदावरती आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामधून त्यांनी आपले शोध निबंध आणि सादरीकरण प्रस्तुत केलेलं आहे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी त्यांचे पार्श्वगायन केलेलं आहे शॉर्ट फिल्म्समध्ये रियालिटी शोमध्ये गायनामध्ये
कलेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला कलाकार अतिशय सहजपणे वावरतो आहे. आणि हे वावरत असतानाच लाल किल्ल्यावरतीही आपल्या सादरीकरणाचा झेंडा यांनी रोवला आहे. गोंधळ हे महाराष्ट्रातील विधिनाट्य परंपरा आहे. आदिशक्तीची आराधना याच्या माध्यमातून केली जाते. भक्तीच्या रंगात दंग होऊन अखंडितपणे ही गोंधळाची सेवा चंदन शिवे सर गेले अनेक वर्षापासून करत आहेत. देवाला अभिप्रेत असलेली निष्काम सेवा त्यांच्या हातून घडते आहे. आणि म्हणूनच संत तुकोबारायांच्या शब्दांमध्ये म्हणायचं तर, निंदा कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहो पासूनी, देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. कोणी निंदा कोणी वंदा कोणी काहीही म्हणा, पण मी माझी निष्काम सेवा कार्यम सातत्याने चालू ठेवत आहे, असा वसा आणि वारसा घेतलेले डॉक्टर चंदन शिवे सर आपल्या पुढे सादर करत आहेत. गोंधळ, भवानी मातेचा गोंधळ. त्यांना साथ संगत करत आहेत प्राध्यापक चिकटगावकर सर आणि सहकारी. Hello. Check sound. Hello. 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 Check. Hello. 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 Hello, check. Hello, hello, hello. Okay. Hello, 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 hello. Check, check. Hello, hello, hello. Check. Hello. Okay. Hello, hello. हे दोन्ही देऊन ठेवा. आई राजा उधे उधे अंबा बाईचा उधे उधे
विश्वात्मक साहित्य संमेलनामध्ये या तेव्हा भगवंताला साकडं घातलं जातं आणि म्हणून संत परंपरेमधल्या या विश्वात्मक साहित्य संमेलनाला मा अंबाबाई भगवंत आम्हाला आशीर्वाद दे, जेणेकरून आमचं हे मंगल कार्य पूर्णत्वाकडे जाईल. हो हे मूषक वाहन सुख सजणारे गणपती हे गजवदना गजानना आणि गौरीच्या नंदनारे गणपती गजवदना गजानना देव गजवदना गजानना राय गजवदना गजानना स्वामी गजवदना गजानना लाल शेंदूर द्याला हे लाल शेंदूर द्याला रे गणपती गजवदना गजानना देव गजवदना गजानना राय गजवदना गजानना बाप्पा गजवदना गजानना पायी घुंगरू वाहतली पायी घुंगरू वाहतली रे गणपती गजवदना गजानना देव गजवदना गजानना राय गजवदना गजानना स्वामी गजवदना गजानना रे गजवदना तर खरंय म्हणलं गोंधळी बुवा, काय म्हणलो प्रथेप्रमाणे गजानन गणपतीला वंदन झालेलं आहे. झालेला आहे. आता म्हणले 33 कोटी देवदेवतांना बोलवायचं, बोलवायचं त्यांना इथं मानाचं स्थान द्यायचं. स्थान द्यायचं. पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा, हा. हे 33 कोटी देवदेवता येणार तरी कसे? मोटरसायकलवर बसून येतील. कळतं का तुम्हाला काही? काय झालं? अहो पेट्रोलचे भाव किती वाढले, 123 ते 120 रुपये पेट्रोल झालं. सामान्य माणसाला पेट्रोल परवडाना, देवाला कुठून गाडीवर आणताय मग अहो सन्मानाने देवाला बोलूया. आहा. आणि विश्वात्मक साहित्य संमेलनासाठी ही जे काही मंडळी इथे आलेली आहे, आहा. जगभरातून लोक याला इथे आलेले आहेत, बरोबर आहे, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलूयात. बोलूयात. कसं बोलवायचं? कसं? हे लागला लो आंबे लागला, हे लागला आंबे लागला, लागला लो आंबे लागला, हे लागला हलो आंबे लागला हलो, हे लागला लो आंबे लागला, हे लागला हलो आंबे लागला हलो, इकडे आलो तुझा बागडे आलो, हे हेकडे आलो तुझा बागडे आलो, इकडे आलो तुझा बागडे आलो, हे हेकडे आलो तुझा बागडे आलो, वाणी आलो तुझा तांबोळे आलो, हे वाणी आलो तुझा बामणे आलो, वाणी आलो तुझा बांधणे आलो, हे वाणी आलो तुझा बामणे आलो, तेली आलो तुझा तांबोळे आलो, हे तेली आलो तुझा तांबोळे आलो, तेली आलो तुझा तांबोळे आलो, हे तेली आलो तुझा तांबोळे आलो, मोरेश्वर गणपती गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, हे मोरेश्वर गणपती गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, तुळजापूर भवानी गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, कोल्हापूर अंबाबाई गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, रेणुका गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, वणीची सप्तशृंगी गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, मांढरची काळूआई गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, मांढरची काळूआई गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, सप्तती यल्लम्मा गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, सातारची मंगळाई गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, पुण्याची पर्वती गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, ठाण्याची गावदेवी गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, आणि विरारची जीवदानी गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, माझ्या मुंबईची ममादेवी गोंधळा ये, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये. माणूस नावाची जी जमात आहे ना, एकदम लबाड आहे. सगळं भगवंतावर सोडते, सगळ्यांना गोंधळाला बोलवते, कारण जमातच मुळात लबाड आहे. जेव्हा चुकलं माकलं गोंधळा या, हे गोंधळ मांडीला गोंधळा ये, राहिल्या साहिल्या गोंधळा ये, गोंधळ मांडीला गोंधळा ये, गोंधळ मांडीला
सोन्यानं मळविला चौक सोन्यानं मडविला तुझा गोंधळ मांडला चौक सोन्यानं मळविला अरे रामा तर खरंय म्हणलं गोंधळी बुवा खरं आहे प्रथेप्रमाणे 33 कोटी देवदेवतांना देखील बोलावणं झालेलं आहे पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा काय म्हणता हा जो भोळ्या भक्तानं दारात गोंधळ मांडलाय तो कुणाचा आणि कशासाठी मांडलाय ते जरा या भोळ्या भक्तांना कटून सांगायला पाहिजे ऐकायला पाहिजे अहो, घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभावी म्हणून या विश्वात्मक साहित्य संमेलनामध्ये सुख समृद्धी शांती आणि समाधान लाभावं म्हणून बरोबर असा हा गोंधळ घराघरामध्ये कुळधर्म कुळाचारानुसार घातला जातो महाराष्ट्रामध्ये ही प्रथा सर्वदूर आहे अहो नाही घातला गोंधळ तो होतो साऱ्या संसाराचा रौंदळ हे रौंदळजी अग रौंदळ गमा पाच पळ्या ड्युटीवर तेल जळे राज्यपालांनी ड्युटी पाजळलेली आहे सकाळी पाच पळ्या ड्युटीवर तेल जळे आणि या भोळ्या भक्ताचं विघ्न दूर पळे आणि गोसावी साहेबाची उत्तर प्रगती होवं अहो पाच पळ्या ड्युटीवर तेल जळे आणि या भोळ्या भक्ताचं विघ्न दूर पळे वाजला संबळ संबळे आणि घालू माझ्या अंबाबाईचा गोंधळ गोंधळ गमा गोंधळे गमा अहो म्हटलं या दरबार हॉलमध्ये हार्मोनियम बेसूर वाजू नको बाबा या दरबार हॉलमध्ये कोल्हापूरची अंबाबाई आहे जवळच आहे सकाळी जाऊन आम्ही त्यांचं दर्शन घेऊन आलेलो आहे मनामध्ये शांतता समृद्धी समता बंधुता बरोबर आहे ही सगळी असली पाहिजे बरोबर आहे पण माझी तुम्हा सगळ्या माता भगिनींना विनंती आहे बरोबर तुम्हा सगळ्या लोकांना विनंती आहे नवरात्रामध्ये अनवाणी पायाने आपण 9 दिवस उपास पकडण्याच्या ऐवजी एक झाड जर 9 दिवसात लावलं तर कोरोनाचा बाप जरी आला तर तुम्हाला प्राणवायू मिळण्याची गरज नाही आहे सिमेंट कॉन्क्रीटचे युग आहे सगळी जंगल सिमेंट कॉन्क्रीटची व्हायला लागली देवीला साकडं घालूया आई अंबाबाई तू इथे ये आणि या भोळ्या भक्तांना आशीर्वाद दे आणि 2-4 टोले बी दे कशाला तुम्ही बोलले ना झाडं बिडं लावीत नाही नुसते जानवानी पायानं जात्या म्हणून म्हणलं 2-4 टक्कुरे बी द्या तशी काही देवी देत नाही देवी ही निसर्गामध्ये आहे 33 कोटी देव हे निसर्गामध्ये आहे बरोबर आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं तुकाबाने सांगितलं आणि म्हणून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जी देवता आहे बरोबर जो प्राणवायू आहे त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत आणि म्हणून आशा देवीला बोलवायचं अंबाबाईला बोलवायचं आईला सांगायचं आई तू तुझा गड सोडायचा आणि 2-4 गोधड्या घेऊन झोपून राहायचं गोंधळ्यात कोंडून मारीन तुला आई गंबाबाई हा केला माझ्या धाव हे आई गंबाबाई हा केला माझ्या धाव अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. आई गंबाबाई हा केला माझ्या धाव आई गंबाबाई हा केला माझ्या धाव अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं.
चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं. अरे, काय आपल्याकडे 33 कोटी देवांचा भरणा झालेला असल्यामुळे सोमवारी जर शंकराचे आपण उपवास धरला तर मंगळवारी एखाद्या देवीला राग येतो, बुधवारी एखाद्या देवाचा उपवास केला तर गुरुवारी एखाद्या देवाला राग येतो. कुठलेही देव आपण सोडू नको, पण जो कोणी देव आहे, जो कोणी परमात्मा आहे, तो परमात्मा हा फक्त निसर्गात आहे. आणि म्हणून सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, साडीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं. देवीला पालखीत बसवले, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवले, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवले. सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, साडीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवले, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवले, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवले. आईच्या परिणीत आहेत गलाया, आईच्या जत्रेला जमल्या ती बाया, जमल्या ती बाया, आईच्या जत्रेला जमल्या ती बाया. आईच्या परिणीत आहेत ग बोर, आईच्या जत्रेला जमल्या ती पोर, आईच्या जत्रेला जमल्या ती पोर, आईच्या जत्रेला जमल्या ती पोर. आईच्या परिणीत आहेत ग लिंब, देवीचा छबीना गेला या लांब, देवीचा छबीना गेला या लांब, देवीचा छबीना गेला या लांब. सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, साडीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, आणि आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं. आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा, आई तुझा कानडा मुलुख गयल्लमा, आई तुझी कानडी बोलणी गयल्लमा, आई तुझी कानडी बोलणी गयल्लमा, गेली बुरडाच्या आडीला गयल्लमा, गेली बुरडाच्या आडीला गयल्लमा, आईचा राजा कोल्हापूरचा गयल्लमा, आईचा राजा कोल्हापूरचा गयल्लमा, राजानी धद्वारा द्याला गयल्लमा, राजानी धद्वारा द्याला गयल्लमा. या विश्वात्मक साहित्य संमेलनाला आणि ही जी काही पताका मदन महाराज गोस्वामी आणि आयोजकांनी घेतलेली आहे, ही उत्तरोत्तर याचं खरंच विश्वात्मक रूप जगाच्या समोर यावं असा देवीला जोगवा मागतो. जोगवा मागते मी मागते, जोगवा, जोगवा मागते मी मागते, जोगवा, जोगवा मागते मी मागते, जोगवा, जोगवा मागते मी मागते, जोगवा. अग वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा, 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 जोगवा मागते मी मागते, जोगवा, जोगवा मागते मी मागते, जोगवा, जोगवा मागते मी मागते, जोगवा. हिरवी अंबाची काकण, हिरवी अंबाची काकण, हिरवी अंबाची काकण, हिरवी अंबाची काकण, हिरवी चोळी हिरवाखण, हिरवी चोळी हिरवाखण, हिरवी चोळी हिरवाखण, हिरवी चोळी हिरवाखण. अग आयानो बायानो या देवीला बोलवा, आयानो बायानो या देवीला बोलवा, आयानो या देवीला बोलवा. अन वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा, 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 जोगवा. जोगवा मागते
थांबायचं का?